मात्र तो गैरहजर आहे। अंतरिम जामिनाविरोधात राज्य सरकारच्या याचिकेवरती सुनावणी सुरू आहे। कोरटकरला कोणताही अंतरिम दिलासा न देण्याची सरकारनं मागणी केली आहे। आज सुनावणीला उपस्थित राहण्याची कोर्टानं कोरटकरला नोटीस बजावली होती। प्रकरणावर अंतरिम सुनावणी राज्य सरकारनं कोर्टामध्ये अंतरिम सुनावणीची मागणी केली होती। सरकारी वकील हितेन वेणुगावकर यांच्या कोर्टापुढे सध्या युक्तिवाद सुरू आहे। भारती सहस्त्रबुद्धे आपल्या प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। भारती, कोरटकर मुंबईमध्ये आल्याचं कळतंय, पण सुनावणीला मात्र गैरहजर आहे। प्रज्ञा, सुनावणी तर सुरू झाली आहे। सगळेजण वाट बघत होते की ते स्वतः हजर राहणार का कोरटकर, मात्र कोरटकर तिथे आलेला नाही आणि सरकारी वकिलांतर्फे ही याचिका दाखल करण्यात आली होती मुंबई उच्च न्यायालयात। त्यामुळे सरकारी वकील आता सध्या बाजू मांडतात आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की काही दिवसापूर्वी जेव्हा कोल्हापूर न्यायालयातर्फे जामीन दिला गेला होता कोरटकरला, तेव्हा आमची बाजू ऐकूनच घेतली गेली नाही। आम्हाला जे म्हणायचं होतं ते म्हणताच आलं नाही आणि आज मात्र पुन्हा एकदा कोल्हापूरच्या कोर्टात सुनावणी आहे, तेव्हा तिथेही आमची बाजू ऐकली गेली पाहिजे आणि आत्ताही आम्हाला काय म्हणायचं आहे ते आम्हाला सांगता आलं पाहिजे, तपास अधिकाऱ्यांना सुद्धा बोलता आलं पाहिजे। त्यामुळे आता युक्तिवाद सुरू झालेला आहे। कोरटकर अजून तरी कोर्टात आलेला नाहीये आणि या युक्तिवादाअंती मुंबई उच्च न्यायालय काय निकाल देतं, काय सांगतं हे बघणं खूप महत्त्वाचं असणार आहे, कारण कोल्हापूरच्या न्यायालयाकडून जामीन मिळालेला आहे कोरटकरला। जर मुंबई हायकोर्टानं मिळालेला जामीन रद्द केला तर पुढे कारवाई काय होऊ शकते? मिळालेला जामीन जर रद्द झाला तर अर्थात एकतर अटक होईल किंवा सरेंडर करावंच लागेल आणि त्याकडेच आता खरं तर सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे। म्हणजे आपल्यासारखे बाकीचे लोक तर आहेतच, पण पोलिसांचंही आज मुंबई उच्च न्यायालय काय निर्णय देतं याकडे लक्ष आहे, कारण आपल्याला माहिती आहे की कोल्हापूर आणि नागपूर दोन्ही ठिकाणी कोरटकर विरोधात गुन्हे दाखल झालेले। त्यामुळे आता कारवाई जे तपास अधिकारी करतात ते कोल्हापूरचेही पोलीस आहे आणि नागपूरचेही पोलीस आहे। त्यामुळे सगळ्यांचंच आजच्या निर्णयाकडे आणि मुंबई उच्च न्यायालय नक्की काय निर्णय देतं, काही निकाल कशा पद्धतीने येतो याकडे लक्ष असणार। भारती, विनंती सोबत राहा, कारण का आणखी एक महत्त्वाची अपडेट आली, आपण अपडेट पाहूया। कोल्हापूरच्या कोर्टात आमची बाजू ऐकून घेतली नाही असं सरकारी वकिलांनी मुंबई हायकोर्टात सांगितलंय। आज दुपारी कोल्हापूर सत्र न्यायालयामध्ये सरकारी पक्षाची बाजू ऐकली जावी अशी मागणी आहे। सरकारी वकील वेणुगावकर यांनी मुंबई हायकोर्टाला अशी विनंती केली आहे। असीम सरोदे सध्या बोलतात, आपण थेट जाऊया। हा, एवढं ओरडताय का? हळू ना, ठीक आहे ना, गर्दी नाहीये। रोल 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 प्रशांत कोरटकर नावाचा जो तथाकथित पत्रकार आहे, त्यांनी भ्रष्ट मार्गाने बऱ्याचशा गोष्टी नेहमीच केलेल्या आहे असं पुढे आलेलं आहे। त्यामुळे तो ज्या विचारधारेशी संबंधित आहे तशा विचारधारांशी अनुसरून त्यांनी जे वक्तव्य इंद्रजित सावंत यांच्याशी केलं कॉल करून, आणि ते कॉल रेकॉर्ड होऊन ते सगळीकडे व्हायरल झाले, त्याच्यामधली भाषा जी आहे प्रशांत कोरटकरची ती अत्यंत आक्षेपार्ह, असभ्य, क्रूर स्वरूपाची, छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान करणारी, त्याचबरोबर जातीय तेढ निर्माण करणारी अशी भाषा आहे। तुम्ही जर ते 2-3 पानं बघितले त्याच्या सगळ्या कम्युनिकेशनचे, इंद्रजित सावंतला फोन केल्यावरचे, तर ते अत्यंत भयानक स्वरूपाचे आहेत आणि अशा आरोपीला एका अर्ध्या तासात तात्पुरता अटकेपासून संरक्षणाचा जामीन मिळतो, ही अत्यंत खळबळजनक गोष्ट ठरत होती। त्याच्या आधारे सरकारने सुद्धा इथे अर्ज केला होता की त्याला जो तात्पुरता जामीन दिलेला आहे किंवा अटकेपासून संरक्षण दिलेलं आहे ते रद्द करण्यात यावं, आणि त्याबद्दलची सुनावणी आज उच्च न्यायालयामध्ये जस्टिस राजेश पाटील यांच्यासमोर होती आणि त्यांनी सांगितलं की आज दुपारी कोल्हापूरला या संदर्भातलं हिअरिंग असल्यामुळे कोणत्याही गोष्टींचा परिणाम करून न घेता हे हिअरिंग निपक्ष पद्धतीने झालं पाहिजे आणि आरोपींनी ज्या अटींचं पालन केलेलं नाही त्याचं सुद्धा वाचन न्यायालयाने केलं। त्यांनी सांगितलं की त्याच्यावर 2 अटी महत्त्वाच्या घालण्यात आल्या होत्या की कोल्हापूरच्या पोलीस स्टेशनला हजर होणे, पण प्रशांत कोरटकर हा कोल्हापूरच्या पोलीस स्टेशनला हजर झाला नाही। त्याच्यावर दुसरी अट टाकण्यात आली होती की त्यांनी त्याचा मोबाईल त्वरित पोलीस स्टेशनला जमा केला पाहिजे, परंतु त्यांनी स्वतः न येता आपल्या पत्नीतर्फे तो मोबाईल पाठवला।